आम्ही आपल्याला जळगाव तहसील कार्यालय कशा पद्धतीने कामकाज करतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता। शिरसोली गावातील मुरलीधर बारी यांनी वाळू संदर्भात तक्रार करून जळगाव महसूल विभागाला तब्बल 25 लाख रुपयाचा महसूल मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आजपर्यंत तहसील कार्यालयाकडून तो महसूल जमा करण्यात आलेला नाही। पुढील कारवाईसाठी त्यांनी 82 कडे 6 महिने पेंडिंग ठेवलं। पेंडिंग ठेवल्यानंतर परत 25/3/2026 रोजी आदेश काढले आणि आदेश काढल्यानंतर राहुल पुंडलिका स्वार यांना 9,32,000 रुपयाची नोटीस पाठवली आणि अर्जुन काशीनाथ पवार यांना 18,65,000 रुपयाची नोटीस पाठवली। आज रोजी मी त्यांना तहसीलदार शीतल राजपूत यांना विचारणा करण्यात गेलो असताना त्यांनी मला सांगितलं की आम्ही मार्गदर्शनसाठी पाठवतोय। सव्वा वर्ष जर शासनाच्या पैशाची नुकसानपाई होत असेल तर हे लोक तिथे राहून काय कामायचे? अशा बेजबाबदार तहसीलदार व बेजबाबदार निर्णय क्षमता नसलेल्या तहसीलदारांची त्वरित हकालपट्टी करण्यात यावी व त्यांना निलंबन करण्यात यावे ही माझी मागणी। जळगाव तहसील कार्यालयात असे 1-2 अधिकारी आणि 1-2 कर्मचारी आहेत, त्यांच्या मार्फतच अनेक महत्त्वाचे कामकाज केले जाते अशी या संदर्भात चर्चा आहे। या कर्मचाऱ्यांच्या मार्फत जर तुम्ही कामकाज केले तर अगदी फटक्यात तुमचे काम मार्गी लागते। नमस्कार, मी सुनील बोडे आणि आपण बघत आहात साक्षीदार न्यूज। तुम्ही जर का आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तहसील कार्यालयात माहिती अधिकारात कलम 155 नुसार 2 वर्षात जळगाव तहसील कार्यालयात आलेल्या प्रकरणांची माहिती मागितली होती। ही माहिती देण्याकरता तब्बल 4 महिने फिरव करण्यात आली। ही माहिती मिळू नये यासाठी एका आदेशाचा सहारा घेण्यात आला होता। या आदेशाची प्रत 6 महिने झाले तरी देखील देण्यात आलेली नाही, कारण या आदेशाची साईटच बंद पडली आहे असे विधान केले जाते। विधान भवनात उभाटा गटाचे अनिल परब यांनी कलम 155 बद्दल लक्षवेधी मांडली होती। त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमके कलम 155 काय आहे आणि अधिकारी त्यांना देण्यात आलेल्या अधिकाराचा कसा दुरुपयोग करतात ते सांगितले होते। या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारात कोणाला नंबर द्यायचा पहिला याची स्पर्धा लागली आहे आणि कुठलं खातं नंबर 1 ला न्यायचं, कुठलं खातं 2 नंबरला ठेवायचं। आता मला असं वाटतं की सरकारने याच्यासाठी एक वेगळी SIT बनवायला लागेल आणि ती SIT परराज्याच्या लोकांची बनवावी लागेल, कारण ह्या राज्याच्या लोकांना जे अधिकार दिले जातात त्या अधिकाराचा गैरवापर कसा केला जातो तेही लक्षवेधी आहे। हे लक्षवेधी आहे काय की या लक्षवेधीमध्ये जे अधिकार महसूल कायद्याने दिलेले जातात त्याच्यामध्ये सेक्शन 155, कलम 155, कलम 182, कलम 220 ही अशी वेगवेगळी कलमं दिलेली आहेत आणि ह्या कलमान्वये अधिकाऱ्यांना काही वेगळे स्पेशल अधिकार दिलेले आहेत। हे अधिकार काय आहेत तर ह्या अधिकारामध्ये एक लेखन प्रमादांची दुरुस्ती, म्हणजे तुमच्याकडे काय जर चुकीने काही एरर असेल, तुम्हाला काही दुरुस्ती करायची असेल, तुम्हाला नोंदीमध्ये काय फेरफार करायचा असेल, अशी वेगवेगळी कलमं आहेत आणि ह्या अधिकाराद्वारे बऱ्याचशा वेळेला काही लेखांमध्ये अभिलेखांमध्ये चुका होतात। या चुका दुरुस्ती करण्यासाठी वेगवेगळे कलमं दिलेली आहेत। 155 मध्ये दुरुस्तीचा कलम आहे, 182 मध्ये त्या कसूर करणाऱ्या व्यक्तीची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार आहे। त्याच्यानंतर 220 मध्ये त्याची नाममात्र बोलीवरती खरेदी करणे, म्हणजे सगळे अधिकार हे ह्या सगळ्या कलमांच्या अंतर्गत हे सगळे अधिकार यांच्याकडे आहेत। म्हणजे फेरफार करणार हेच अधिकारी, दुरुस्ती करणार हेच अधिकारी, त्याच्यामध्ये स्थावर मालमत्तेची जप्ती आणणार हेच अधिकारी, त्याच्यावरती बोली लावणार हेच अधिकारी। म्हणजे सगळा माल कुठूनही या खिशात ना या खिशात, या खिशात ना या खिशात, म्हणजे सगळा माल जेवढा आहे हा सगळा महसूल खात्याच्या अंतर्गत या अधिकाऱ्यांच्या खिशात जातोय। जेव्हा मी या खात्याचा मंत्री झालो तेव्हा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या की 155चा दुरुपयोग कसा होतोय, तो कसा होतोय
तर 155 मध्ये जसं सांगितलं, शुद्ध लेखनामध्ये झालेली चूक, जे चंद्रशेखर झाला, काही दुसरं चंद्रशेखर झालं, सुनील झालं, एवढंच फक्त अधिकार आहे तहसीलदारला. याच्यापेक्षा जास्त अधिकार नाही आहे. पण याच्यामध्ये इतका गंभीरपणे इतक्या 155चा दुरुपयोग काय करावा, तर धळता माझा असतो ना, म्हणजे कोट्यावधी रुपयाचं शासनाचं महसुलाचं नुकसान करणारी कृती. दुसरं, जे शासनाचे अधिकार आहे महसूल मंत्र्यांना, वर्ग 2 चे वर्ग 1 करणे, क्लास 2 चे क्लास 1, ते अधिकार वापरून टाकले. मालकी हक्कातच बदल केलाय काही, म्हणजे सचिन अहिरची जमीन अनिल परबच्या नावाने लावणे, अनिल परबांची जमीन अभिजित बंजारीच्या नावाने लावणे, अति गंभीर. जमिनीच्या क्षेत्रामध्ये वाढ करणे, घट करणे, म्हणजे तुमचं 2 एकर आहे 1.5 एकर करणे, अनिलजीचा 2.5 एकर करून देणे, अति गंभीर आहे. आणि इतर हक्काची जे व्यक्तीचे नाव आहे इतर हक्कामध्ये त्यांचे नावं कमी करून टाकले काही ठिकाणी, म्हणजे 7-12 क्लिअर करून टाकले. कलम 155च्या 2 वर्षाच्या माहिती अधिकारात मिळालेल्या 152 प्रकरणात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. त्यातीलच एक प्रकरण आहे कंडारी गावातील. महाजन यांनी एका महिलेकडून काही ठराविक रक्कम देऊन एका शेतीचा बिनकब्जा सौदापावती रजिस्टर केली होती. त्यामुळे 7-12वर तशी नोंद देखील करण्यात आली होती. इथपर्यंत हे प्रकरण बरोबर आहे. आता खरा खेळ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. इतर अधिकारात महाजन यांचे नाव असताना या महिलेने 7-12वरील पोकळीस्तव शेरा कमी करण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला होता आणि सुरू झाली तारीख पे तारीख. इतकेच नाही तर या प्रकरणावर रविवारी देखील कामकाज करण्यात आले तशी तारीख उपलब्ध आहे. अनेक कर्मचारी रविवारी या कार्यालयात का येतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. या प्रकरणात महसूल सहाय्यक, नायब तहसीलदार महसूल आणि तहसीलदार यांच्या सह्या आहेत. या संपूर्ण प्रकरणावर अनेक ठिकाणी जावं क्रमांक देखील नाही. या अधिकाऱ्यांनी सह्या करताना यावर रविवारची तारीख आहे हे तपासले नसेल का, याबद्दल आम्ही नायब तहसीलदार महसूल राहुल वाघ यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आम्ही जावं क्रमांक नंतर टाकतो. सन 2024 ते आज तागायत हे प्रकरण तसेच आहे, बिना जावं क्रमांकाचे. महसूल सहाय्यक यांनी सुट्टीच्या दिवशी दिनांक टाकल्यावर देखील तहसीलदार शीतल राजपूत आणि नायब तहसीलदार महसूल राहुल वाघ हे सह्या करतातच कशा? एखादा कर्मचारी या अधिकाऱ्यांच्या कशावर सह्या घेतो त्यांचे लक्षात आले नसेल का? आता तुम्हीच कमेंट करून सांगा. यात अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्ज केला एका महिलेने आणि प्रतिज्ञा केलं दुसऱ्या महिलेने. जे प्रतिज्ञापत्र करून दिले आहे त्यात देखील त्या महिलेचा फोटो लावण्यात आलेला नाही, परंतु एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट यांनी यावर सही केलेली आहे. ही सही देखील आम्ही तपासण्याचा प्रयत्न केला, परंतु तहसील कार्यालयात ही सही कुणाची आहे हे समजले नाही. जर प्रतिज्ञापत्रावर फोटो नसेल तर सही केलीच कशी जाते? ही सही खरी आहे की खोटी हा देखील प्रश्न समोर येत आहे. या जमिनीवर पोकळीस्तव शेरा कमी करण्यासाठी तहसीलदार शीतल राजपूत यांनी संबंधित गावातील मंडळाधिकारी यांना फेरफार चौकशीसाठी पत्र दिले होते. मंडळाधिकारी यांनी देखील सांगितले की ही सौदा पावती रजिस्टर केली आहे, त्यामुळे रजिस्टर दस्तानेच ही नोंद कमी करण्यात येईल असे या कार्यालयाचे स्पष्ट मत आहे. बिनकब्जा सौदापावती करणारे महाजन हे गावात राहत नाही असे तलाठी यांनी देखील तहसीलदार यांना कळवले होते. तहसीलदार शीतल राजपूत यांना हा नोंद कमी करण्याचा अधिकार नसताना देखील पोकळीस्तव शेरा कमी करण्याचे काम करण्यात आले. या प्रकरणात असे काय घडले की तहसीलदार शीतल राजपूत यांनी हा निर्णय घेतला? हा संपूर्ण प्रकार महाजन यांना माहिती पडल्यावर त्यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणाची पुन्हा सुनावणी झाल्यावर प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीवर फेरफार रद्द करण्याचे अधिकार हे उपविभागीय अधिकारी यांना आहे. हे असताना देखील तहसीलदार यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग तसेच कलम 155चा चुकीचा अर्थ लावून वाद मिळकतीवरील फेरफार रद्द करण्याचा बेकायदेशीर व चुकीचा आदेश पारित केला असल्याचे दिसत आहे. असा आदेश उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांनी पारित केलेला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयातील कलम 155च्या प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. जळगाव तहसील कार्यालयाची देखील चौकशी चाळीसगाव प्रांत हे करत आहे. त्यांनी ही चौकशी पारदर्शक करावी असे नागरिकांचे म्हणणे आहे. जर जळगाव तहसीलदार यांना अधिकार नसताना देखील त्यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग केला आहे, असे नेमके किती प्रकरण जळगाव तहसील कार्यालयात करण्यात आले आहे याची देखील चौकशी झाली पाहिजे.
या चुकीच्या प्रकरण करण्यामागे जे सहभागी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे, जेणेकरून कोणताही अधिकारी असे चुकीचे काम करणार नाही. जर का तहसीलदार यांनी त्यांचे सहकारी एवढे मोठे चुकीचे काम करत असतील तर त्यांच्या डोक्यावर नेमका हात कोणाचा? जिल्हाधिकारी रोहन गुगे आणि उपविभागीय अधिकारी विनय गोसावी याकडे लक्ष देतील काय? आणि अशा बेकायदेशीर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना वचक बसणार काय? पुढील भागात बघायला विसरू नका. 40 वर्षापूर्वीच्या सातबाराच्या साहाय्याने कसे लावले दुसऱ्याचे नाव. जळगाव शहर महानगरपालिका हद्दीत येणे व अद्याप स्थितीत भूसंपादित झालेल्या जागेच्या खोट्या कागदपत्राचा आधार घेऊन 42B करण्यात आला आहे. मयत व्यक्ती कसा आला खरेदी करायला, असे अनेक धक्कादायक प्रकार येणाऱ्या भागात बघायला विसरू नका. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये जरूर लिहा. साक्षीदार न्यूज, जळगाव.